संपूर्ण राज्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। शिवसेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून प्रादेशिक मनोरुग्णालय येथे महिला डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांचा सत्कार व महिला मनोरुग्णांना फळवाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला। गेल्या 16 वर्षापासून शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव व विकास रेपाळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। यावेळी मनोरुग्णालयाचे अधिष्ठाता नेताजी मुळीक, आहार तज्ज्ञ प्रिया गुरव, प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळी प्रादेशिक मनोरुग्णालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी माजी नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले जाधव यांचे विशेष आभार मानले। यावर्षी देखील आमच्या सगळ्या महिला टीमच्या वतीने माझ्या सहकारी सौ नम्रता भोसले जाधव, आमचं स्वामिनी महिला मंडळ आणि महिला आघाडी प्रभाग क्रमांक 19 यांच्या वतीने या ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये हा ज्या काही डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पण आपला जो काही सफाई कामगार आहे, महिला, सर्वांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। अविरतपणे स्वामिनी महिला मंडळ हे महिलांच्या अपलिफ्टमेंटसाठी समाजामध्ये काम करत असतं। हा त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज मनोरुग्णालयामध्ये आणि रुग्णांना या ठिकाणी त्यांच्या वतीने फळ वाटप, एक सदिच्छा भेट आणि शुभेच्छा असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की अशा चांगल्या काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या ह्या आमच्याबरोबर अगदी तळमळीने काम करत असतात। आज त्यांना देखील खऱ्या अर्थानं या महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याचा हा दिवस आहे आणि मला असं वाटतं की महिलांचा सन्मान करणं हाच त्यांना शुभेच्छा देणं असलं पाहिजे। मनापासून ह्या सगळ्याच प्रादेशिक मनोरुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना, रुग्णांना आणि सर्व आमच्या टीमला देखील मनापासून आणि ठाणे शहरातील सर्वच महिलांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। तर जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे माननीय नम्रता भोसले मॅडम आणि माननीय विकास रेपाळे सर यांनी आमच्या मनोरुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गांसाठी आणि आमच्या मनोरुग्णांसाठी जो आमचा सन्मान सोहळा आयोजित केला महिला दिनानिमित्त, आणि असा वारंवार महिला म्हणजे असे सन्मान सोहळे आयोजित करून त्यांनी प्रत्येक वेळेसच आमचं मनोबल आणि धैर्य वाढवलेलं आहे। त्याबद्दल मी विकास रेपाळे सरांचे आणि नम्रता भोसले मॅडमचे शतशः आभारी आहे आणि त्यांनी प्रत्येक वेळेसच आमच्या प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे मनोरुग्णांसाठी आमच्या फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याबद्दल सुद्धा मी त्यांची खूप आभारी आहे आणि ऋणी आहे। आभारी। आपण मला असं वाटतं हा महिला दिनचा जो कार्यक्रम आहे तो 2009 सालापासून सातत्याने आता 16 वर्ष झाली। मला असं वाटतं फक्त कोविडचं 1 वर्ष वगळलं तर आपण दरवर्षी या स्वामिनी महिला मंडळ अंतर्गत महिला दिन, जागतिक महिला दिन साजरा करतो। साजरा करण्याचं कारण हेच की महिलांना सक्षमीकरण करणं आणि मोठं बनवणं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे, प्रत्येकाची जबाबदारी असते। मला असं वाटतं आम्ही राजकीय क्षेत्रात आहोत। राजकीय क्षेत्र हे निवडणुकांपुरतं असतं, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही सामाजिक क्षेत्रातूनच काम करत वरती आलेलो आहोत। तर आमचं हे मूळ आहे आणि त्या मुळात कधी आपण मूळ सोडू नये असं मला असं वाटतं नेहमी। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कोणतंही काम करत असताना एक सामाजिक भान हे नेहमीच राखलं पाहिजे आणि मनोरुग्णालय हा परिसर कायमस्वरूपी आमच्या प्रभागाशी जोडलेला आहे। त्याच्यामुळे कोणतंही काम करताना आपण जेव्हा कोणती पत्रिका देताना मला असं वाटतं जेव्हा आपण गणपतीला पहिली पत्रिका देतो त्याच पद्धतीने आमचं सामाजिक कार्य सुरुवात जी करतो आम्ही त्यावेळेला हे मनोरुग्णालयात एक छोटासा कार्यक्रम तरी आम्ही आयोजित करतो।